मनुष्य हा देहधारी असल्यामुळं कर्मापासून दूर कधीही राहू नये. प्रजानी ब्रह्मदेवाला विचारल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने तेच इतिहास सांगितला. ब्रह्मदेवानी म्हणाले, तुम्ही शरीरात जोपर्यंत राहता तोपर्यंत उच्चित कर्मापासून दूर राहू नका. कर्म सारं जग करतंय, कर्म करत नाही असा विषय नाही. कोणी अनुचित कर्म करणं पापाकडे नेतं आणि उचित कर्म करणं आपल्या फळाकडे नेतं. पण याच्यामध्ये एक तिसऱ्या प्रकारचं कर्म असतं, त्याला अहेतुक कर्म म्हणतात. अहेतुक कर्म. कुठलाच कर्म करत असताना त्याच्यात हेतू नाही आहे. आणि जर हेतू ठेवून जर कर्म केलात तर ते तुम्हाला फळ प्राप्त होईल. फळ म्हणजे उदाहरणामध्ये पुण्याकडे जाल, पुण्य म्हणजे उदाहरणामध्ये स्वर्गाकडे नेईल. आणि अनुचित कर्म केल्यामुळं त्याचं फळ म्हणजे नरक होईल, नरकाकडे जाल, कारण पाप बनेल त्याचं आणि नरकाकडे जाल. तुम्ही अहेतुक कर्म करा. जर निर्हेतुक कर्म कराल तुमची समृद्धी एवढी वाढेल की सांगताही सोय नाही. कारण काल तर सांगितले, भगवान परमात्मा म्हणाले की बघ, म्हणले निहेतुक जो कर्म करतो त्याच्याकडे प्रत्यक्ष परमात्मा वास करत असतो. वाचा सिद्धी पावाल भगवंताने सांगितले. आज्ञापक व्हाल असे सांगितले, कारण लोकांना आज्ञा देणारे हो चाल. जी वाचेनं जी प्राप्त तुम्ही बोलचाल ते सिद्धीला जाईल, इतकं सामर्थ्य त्याच्याकडे येईल. म्हणून याचा मनुष्य देह प्राप्त होणे म्हणजे ही फार मोठी संधी सापडणे आहे. पण लोक कर्माला कंटाळतात. जरी आत्मज्ञानी जरी झालो तुम्ही तरी कर्माला कंटाळू नका. कारण आत्मज्ञान झाल्याच्या नंतर कर्माला तो कंटाळतच नाही. जोपर्यंत आत्मज्ञान नाही झालं ना तोपर्यंत कर्माचा कंटाळा करेल आणि अनुचित कर्म करेल. जरी उचित कर्म केला तर त्याच्यात फळाची अपेक्षा ठेवेल. कर्म म्हणजे काय? उचित कर्म सुरुवातीला कोणाकडे धाव घेतो? गुरु, गोत्र, अग्नी यांची पूजा करा. कर्मामध्ये उचित कर्म सुरुवातीला काय सांगितले? गुरु, दुसरा गोत्र, तिसरी अग्निपूजा. कर्मामध्ये श्रेष्ठ कर्म म्हणजे उदाहरणामध्ये यज्ञकर्म आहे. यज्ञकर्मापासून भरपूर सृष्टी सुंदर होते, मनाची सृष्टी सुंदर होते. स्वधर्माचं आचरण करत असताना, पहिलं अनुष्ठान स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना त्याच्यामध्ये उचित कर्म म्हणजे अगोदर गुरुशी भजणे. जीवनाला जन्माला आलो बरोबर आहे, अगोदर गुरुकडे जा. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे जो द्विजी निमित्ताधिक यजी पितरोद्देश. कोणतं निमित्त घ्याचाल? कोणतं निमित्त घ्याचाल? पितरांच्या उद्देशानं. उद्देशांतकरणामध्ये पितरांचं असू द्या, निमित्त घ्या. निमित्त असं म्हणणं आहे. यांना जवळ घेऊन आणि उचित यज्ञ कर्माला आरंभ करा. यज्ञाशी हवन करा. स्वभावतः त्या यज्ञामधून जे उचित फळ मागे जे उरत असतं, शेष भाग जे उरतं ना, त्याला सेवन करण्यामध्ये फार फार मोठं महत्व आहे. असं तर लोक स्वयंपाक चांगला करतात, पण ते कशा करता करतात? आपल्या करता करतात.
इंद्रिये रुचीशी सारिके करविती पाक निके. इंद्रियाची रुची पुरवण्याकरता स्वयंपाक निक्क स्वयंपाक करून खातात. पण वास्तविक बघितलं, भगवान परमात्म्याने जर अन्न निर्माण केलं असेल तर यज्ञ कर्मा करता. इंद्रियाची रुची पुरवण्याकरता नाहीये. इंद्रियाची रुची सारिके करविती पाक निके. ते पापिये पातके सेवती जाण. कस करायचंय? हा, तोंडाला गोड लागेल ते खायचं का? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण परब्रह्म. उदर भरणे नो हे जाणी जे यज्ञ कर्म. काय सांगते साधू संत? काय सांगतात? आपल्या रुचिकरचे का? अरे जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोगे मनिती. या परते न स्मृती. अनेक काही अशा लोकांची अवस्था असते ती इंद्रियाचा लळा पुरवण्यामध्ये जीवन घालून टाकतात. अरे पाक, स्वयंपाक म्हणजे यज्ञ आहुती आहे ती. यज्ञाच्या आहुतीला एवढं साधारण कधीच नाही समजलं पाहिजे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. हे साधारण कधी नाही म्हणलं पाहिजे. अन्न काय आहे? ब्रह्मरूप आहे. अन्न खात असताना वायचळ वाचाळ काही बोलायचं नसतंय. काय सेवन करलेला तुम्ही? उदर भरणे नो हे जाणी जे यज्ञ कर्म. एवढी संपत्ती दिली देवानं इंद्रियांची रुची पुरवण्याकरता का? असं बोलल्यावर लोक म्हणतील या महाराजाला काय लागलं बा? चांगलं मंगळ करून खाल त्याच्यावरही बोलायचं केलं. मी नाही, माऊली म्हणतात बाबा. इंद्रियाची रुची पुरवण्याकरता स्वयंपाक नसतो. स्वयंपाक केल्या जातो ना, ते हवन द्रव्य मानावे. हे हवन द्रव्य मानावे. मग हवन करत असताना आपण काय करतो? यज्ञ कधी केलेलं बघितलं? ब्राह्मण मुखातून वेद मंत्र गात असतात. मग मला सांगा, तुम्ही एक जठराग्नी तुमच्या पोटाकडे आहे. पो ठ ठकले सारे. पुन्हा पुढे पो. पोचा काय अर्थ होतो? किती बी पो. पोते पो. पण ठकले सारे भरलं कधी नाही, त्याला म्हणतात पोट. ही भरत नाहीये. मग याच्यामध्ये काय आहे? जठराग्नी आहे. जठराग्नीला आपण काय केलं पाहिजे? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. पाच घासावर पाच तरी नाव घ्या. एकूण माणूस 33 घास खातो, पण घासा गणेश 5 तरी नाव घेतलं पाहिजे. 5 नाव घेतल्याच्या नंतर जी घास 5 संपतात, 6वा घास ब्रह्मा अर्पण असतो. 6वा घास कुणाचा आहे? ब्रह्म. ओम प्राणाय स्वाहा. ओम बुद्यानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा आणि ओम ब्रह्मणे स्वाहा. संपले 6 घास. 7वं जे घास आहे ना, ते काय समजायचं आहे? ते यज्ञावशिष्ट भोगे म्हणून सांडीजे तो आधी. जया परी महारोगी अमृत सिद्धी. उदाहरणामध्ये समजून घ्या. यज्ञामध्ये अवशिष्ट उरलेलं जे भोजन जर सोडावं, ती भोजन करण्यामध्ये इतकी महत्व आहे.
संपूर्ण सिद्धी त्या ठिकाणी येते. यदा कदाचित जर अशा प्रकारचं अन्न सोडून इंद्रियांची रुचा भरण्याकरता जर आम्ही जर भोजन करत असल तर ती काय होईल माहिती आहे का? अमृताच्या सिद्धीला सोडून महारोग्यांनी अमृताची सिद्धी सोडल्यासारखं होईल. जन्मने मरणे हा महारोग आमच्याकडे आहे. या महारोगापासून कोण वाचवतं? अहेतुक कर्म करणे, यज्ञ कर्म करणे. अहेतुकपणे हेतू, गुरुला भजत असताना कुठला हेतू ठेवायचा नाही. गुरुकडे कुठली अपेक्षा न्यायची नाही. अरे गुरुकडे जर अपेक्षा नेली तर गुरु आज्ञा नाही का? गुरुला कळत नाही का? माझी या मणीचा जाणून या भाव, तू करी उपाव गुरु रावो. त्याला गुरु म्हणावं, तो गुरु झाला हो. गुरुला म्हणावं लागत. जर म्हणावं लागत असतं तर गुरुकडे तुमच्या दृष्टीने एक गोष्ट कमी आहे. गुरु कुठंच कमी नसतो. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा पूर्णच परमात्मा पूर्ण आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला स्वय संचला ज्याचे घरा. कमी असतं का त्या ठिकाणी? नाही ना. ही मरणे आणि जन्मणे हा महारोग आहे. या महारोगाला समाप्त जर करणारा असेल तर तो सद्गुरु आहे. म्हणून गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे जोद्विजी निमित्तादिक यजी पितरोद्दोषे. ये उचित यज्ञ करा ते सुखे पाऊले घरी, कुटुंबीशी भोजन करे की भोगेची ते निवारे कल्मशाते. लक्षात असू दिलं पाहिजे. कारण यज्ञ करून जे उरलेलं अवशेष आहे ना ते फार मोठी गोष्ट आहे. म्हणून अगोदर यज्ञ झालं पाहिजे. नामागणिस भगवंताचं नाम समजा. मला बार बार म्हणणं आहे तुम्हाला, जेवण करत असताना आगावचं भाकड कथा बोलायचं नाही. कारण यज्ञ करत असताना बोलायचं नसते. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवी भावी. करावा विठ्ठल म्हणजे यज्ञ करू लागला तुम्ही, बोलावा मग त्या ठिकाणी विठ्ठलच. करत असलेलं सुद्धा यज्ञ विठ्ठलच. लक्षात असू द्या. भजावा विठ्ठल जीवे भावे. मग बघा त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये आपण जशी इच्छा करतो ना तशी इंद्रिय वागायला सुरू करतात. नाहीतर आपण एकीकडे इच्छा करतो आणि इंद्रिय एकीकडे इच्छा करतो. कारण जेवण करत असताना, यज्ञ करत असताना आपण वायचळ काही बोलत जेवण केले. लक्षात असू द्या. मग ते कुणाला पुष्टी जाणार? भोजन कुणाला पुष्टी देते? इंद्रियांना देते ना. मग इंद्रिय कसे वागणार? तुम्ही कसं बोलत जेवण केले तसेच वागणार इंद्रिय. इंद्रिय आवरण करणाऱ्या लोकांना तर एवढं ज्ञान असावं की भोजन करत असताना यथा धृती तथा मती. लक्षात असू द्या. ज्या पद्धतीचं तुम्ही त्याचं पोषण करचाल तशी तुमची बुद्धी प्रेरणा द्यायला सुरू करेल, तशी तुमची इंद्रिय वाढायला सुरू करतील. बरोबर आहे का? मग साधक आहोत ना आपण, साधना करतो ना. कारण स्वधर्माचं आचरण करत असताना स्वधर्माचाच विनियोग करत जावा. जेवण करत असताना जेवणाचं चिंतन करा, रुचीचं चिंतन करू नका. रुचीचं जर चिंतन कराल तुम्ही, जशी जशी रुची पुरवाल तसे तसे तुमचे इंद्रिय काम करायला सुरुवात करतील. रुची हा विषय आहे. रुची करता भोजन करायचं नाही, स्वधर्माचं आचरण करण्याकरता भोजन करायचंय. हा एक स्वधर्म आहे. कारण जठराग्नी पोषण झाली पाहिजे. जठराग्नी पोषण झाली इंद्रिय पोषण होतात. पण जशी जठराग्नी पोषण करचाल तशा पद्धतीचे इंद्रिय कार्य करतात. म्हणायचं नाही दोबार महाराज मनावरे ना, मनावरे ना म्हणायचं नाही अजिबात, मनावरे ना म्हणून. कारण का? मन नावाचं इंद्रिय कशा पद्धतीनं का आवरत नाही याचं कारण काय? तुम्ही कुण्या पद्धतीचं त्याला ढोस देत चाललात. तुमच्या वृक्षाला कुण्या पद्धतीचं ढोस चालू आहे हे लक्षात असू द्या.
कारण त्याचा जो स्वभावच आहे, तो स्वभावात परिवर्तन करायला हवा. कारण इंद्रियांना वळण पडत असते, स्वभाव इंद्रिय बदलत असतो. स्वभाव आहे त्याचा ना. पडलिया वळण इंद्रिया सकळ भाव तू निराळा नाही दुजा. तुम्ही भाव कुण्या पद्धतीने इंद्रियाला देऊ लागला, काय खाऊ देऊ लागला हे बघा पहिलं. नाही तर असं होईल जे विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभाव जे पाय इंद्रियांचा, मग त्याच्या मार्गावर जाईल. तुम्हाला त्याच्या मार्गावर त्याला न्यायचं नाही, तुमच्या मार्गावर त्याला आणायचं असेल तर सुरुवात तुम्ही खात पाणी कुण्या पद्धतीचं घालायला हे बघा. आणि नंतर मग सांगा की माझं मन आवरत नाही, माझे इंद्रिय आवरत नाही. काय म्हणतात महाराज या ठिकाणी? अरे म्हणले हे यज्ञोपकारण सकळ. आणि काय करला म्हणले तुम्ही? हे कारण, ही सर्व यज्ञाच्या कारणाकरताच ही सर्व उत्पत्ती झालेली आहे. आणि तुम्ही काय करला? जे देहेची आपण पे मानिती आणि विषयांती भोग्य म्हणती, या परते न सारती अनिक काही ही म्हणत चालला तुम्ही. आणि पुढे काय कार्य केला? इंद्रिया रुची सारिके करविती पाक निके. मग काय जेवण करला तुम्ही? भोजन जे करला ते भोजन नाही माय बापू, तुम्ही पाप सेवन करला. इंद्रियांच्या ऋषीकरचा जर स्वयंपाक बनवत असाल तर ती पाप जेवण. मग जेवणामध्ये जर पापाचं भोजन असेल तर मला सांगा तुमच्याकडे कुण्या पद्धतीचा ठेवा पुण्याचा सापडेल माय बापू? आणि परत मनाची लेकरू ऐकना, बायको ऐकना, नवरा ऐकना, मन ऐकना, इंद्रिय ऐकना. ही काय भाषा आहे? अरे वर्म चुकला कुठं आणि करलेला काय? काय करलेला तुम्ही? एकीकडे विष पाजवत चालला, एकीकडे विष पाजवत चालला आणि म्हणणार तुम्ही का? अरे बाबा हा माणूस जिवंत का राहत नाही? अरे वागा काय पाजवतोस तू त्याला? हे लक्ष आहे का तुझ्याकडे? ज्याला तू अमृत म्हणून म्हणतेस ना, ते अमृत नाही, ते विष आहे. तू याला जाणून घ्या अगोदर, जे पाजवतोय ते विष आहे का अमृत आहे? जी स्वयंपाक करतोस ते यज्ञाचं कारण आहे. यज्ञाकरता स्वयंपाक करावा का मग तू इंद्रियाची रुची पूजन पुरवण्याकरता यज्ञ स्वयंपाक करावा? ही अगोदर जाणून घे आणि नंतर इंद्रियांना नाव ठेव माय बापा. अरे जे संपत्ती जाता आगवे, हे कशाला दिलेलं आहे तुला? हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषे. हे आदिपुरुषांना अर्पण करण्याची विधी आहे. म्हणून सोपा आणि साध्या भाषेत सांगाल तुम्हाला. इंद्रिय आवरत नाही म्हणू नका. तुम्ही इंद्रियांना आवर घालण्याकरता तुम्ही इंद्रियांना आवरण घाल. मला एक म्हणायचं आहे, माकड आवरतच नाही, बरोबर आहे ना? त्याचा स्वभाव आहे. या विषया वाचून काही त्याचा स्वभाव आहे, माकड आवरत नाही. मग त्याला तुम्ही उन्मत्ताची वस्तू पाजवू नका. लक्षात बसलं का? उन्मत्त म्हणजे कळालं ना तुम्हाला? पाजवू नका ना. अगोदरच माकड आहे, तुम्ही उन्मत्त वस्तू जर पाजवली तर तू ऐकल कसा? आणि पुन्हा रडायचं का नशिबाला हात लावून? मन माझे आवरे ना, आवरे ना देवा आवरे ना. घाला कुठं घालायचं आपल्याला एवढं लक्षात असू द्या. वरी वरी पानं खुडायची आणि बुडाला पाण्याची धार चालू करायची. झाड वाळलं कसं हो? सांगा ना मला. फाटे तोडलात बरोबर आहे, पण बुडाला पाणी चालू आहे. झाड वाळलं कसं? झाड वाळवायचंय ना, फाटे सुद्धा खुडू नका, बुडाला पाणी घालणं बंद करा, झाड आपोआप वाळून जाईल माय बापू. इंद्रिय आवरत नाहीत ना, मग तुम्ही त्याचे फाटे तोडायचा प्रयत्न करू नका. ही वाट थांबव, ती वाट थांबव, ही वाट थांबव. कोंडो कोंडो धरी न जीव. किती म्हणून कोंडायचं? आवरतच नाही ना. 5 किलोच्या टाकीमध्ये 10 किलो तेल कसं आवरेल रे? युक्ती केली पाहिजे, युक्ती. डब्बा मोठा केला पाहिजे. याला आवरायचा प्रयत्न तुम्ही करू नका. इंद्रिये नाकळी जे आकळू नका. तुम्ही इंद्रियाला जे पुरवण देऊ लागला ना माय बापू, ती माजवण पाजवू नका, एवढं लक्षात असू द्या. इंद्रियांना माजवणाचं भोजन घालू नका. आपाप मकमक वाळून जाईल. माझ्या एका रूमामध्ये एक पाल सापडली.
खायला नाही ना, काय नाही. पीटीमध्ये हार्मोनियम वाजवायच्या पीटीमध्ये पाल होते. ते कवा लहानपणी गेली पता नाही, वापस निघता येत नाही. आता काय रोज उकलायची ना ती पीटी ही. वरील 2 वर्षाच्या नंतर उकलली, पण जात जिवंत राहते. पण तिचे इकडून हाडं तिकडे दिसत होते आणि तिकडून हाडं इकडे दिसत होते. काटकानं ढकललं तर बाहेर जात नव्हती, म्हणजे पाऊल टाका येत नव्हतं. व्याकुळ झाली होती. ती काही करेल का? ती काही करेल? म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी, बाबा की तू जे करलास ना ते भगवंतास अर्पण करण्याकरता बनव स्वयंपाक. तू जीवलालास असं ठरवू नको. उदर भरणे नोहे जाणे जे यज्ञ कर. एवढं जर कर्तव्य सुंदर आहे आणि त्याला सोडून जर तुम्ही आपापल्या पोट जगण्याकरता जर अन्न शिजत असाल तर काय म्हणावं त्याला? हे सांडुनिया मूर्ख. काय? आपण पेया लागी देख निपजवेती पाक नाना विधी. काय म्हणतात त्याला? मूर्ख. नाहीतर अन्न कुणाकरता बनवतात? अर्पिजे आदि पुरुषी. भोजन बनवावं ईश्वरला, आदि पुरुषांना समर्पण करण्याकरता. आणि जर आपण्याकरता भोजन करत असतील तर काय म्हणावं त्याला? अति मूर्ख. जी ही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोष होये ते हे सामान्य अन्न नो हे म्हणूनिया. हे सामान्य अन्न नाही आहे. अन्न म्हणजे ब्रह्मरूप आहे, लक्षात असू द्या. अन्न ब्रह्मरूप आहे. कशानं म्हणायचं हो? अन्नात भवन्ति भूतानि अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग प्रजन्युया अन्नाते सर्वत्र प्रसवे. किती सुंदर आहे, मला सांगा. अन्न हे साधं नाहीये. म्हणून अन्न खात असताना पाय लांब करून इकडे बसून तोंड करून खायचं, काय बी म्हणत बसायचं. चड्डीचा नाडा ढिला करून खायचं. खोटं बोलतो का? चतकोरा अन्न उपवास म्हणजे चतकोरा पोट उपासी असावं. रास केली तुम्ही, थैले भरलं, तोंड भरून गच्च भराभर शिवता येईल का? सांडल्या शिवरात लोकाला हे कळत नाही. जेवल्यावर 3-3 तास 4-4 तास ढेकून तोंडात पाणी येतं. इतकं खोटं बोलत नाही माय बाप. जागा ठेवा ना थोडी. समुद्र खेळू वाटत नाही समुद्राला का? या पोटामध्ये खेळण्याकरता जागा असली तर ते निवांत जीर्ण होईल ना. आणि पुन्हा म्हणायची इंद्रिय आवरत नाही. आता ही काय गोष्ट आहे? अरे अन्नाचं ना आपलं किती नातं जवळ आहे कळतंय का? हे सारं शरीर जे बनले ना एका शरीरातून बनले, आणि ती शरीर जे बनले ना ते अन्नापासून बनले. एवढं लक्षात असू द्या. अन्नात भवन्ति भूतानि अन्नास्तव भूते. किती गंमत आहे, किती गोड आहे. मग अन्नावर एवढं दुर्लक्ष. ज्याच्याशी आपलं शरीर निर्माण झालं, सूक्ष्म शरीर याच्यामध्ये नांदतो. अन्न हे ब्रह्मरूप आहे. अन्नामध्ये जीवाणू आहेत. अन्नामध्ये सुप्त अवस्थेमध्ये परमात्मा राहतो. ते पाणी आणि जमिनी मातीचा संघर्ष झाला की तुरंत आपले अणु बाहेर प्रकट होत असतात. मग त्याला साधं म्हणायचं का? गोड बोलू का आता? 10-5 बकरे जर तुम्ही मारले तर पाप लागलं का पुण्य लागलो? कारण ते सगुण आहेत म्हणून पाप लागले हे कळालं. पण हे निर्गुण असणारा एक ज्वारीचा दाणा आहे, त्याच्यात जीवाणू आहे की नाही मला सांगा? पेरल्यावर वापते का नाही? म्हणजे तो सगुण आहे का नाही? निर्गुण सुप्त असणारा सगुणास येतो का नाही? सुप्त असल्यामुळे त्याला किती दळलं तुम्ही, किती पिसलं हो, मग का ते वाचलं का राहिलं? न छंदन्ति शस्त्राणि न दहन्ति पावका न चैनम क्लेदयन्ते न शोषयति मारुतः. म्हणून त्याचं काही वाटोळ होत नाही, म्हणून पाप लागत नाही. कळलं का तुम्हाला? यदा कदाचित भगवंतास अर्पण न करता जर तुम्ही ते सेवन केलात तर पापाचे भागीदार तुम्ही झालात. नाहीतर एक ज्वारी पेरली,
हजारो दाणे त्याला प्रगट होतात. एक बीज केला नास मग भोगिले कणीस. मग किती कणसामध्ये किती दाणे असतात हो? एवढ्या दाण्या करतात तुम्ही पापी बन लोकांनी मला सांगायचे. म्हणून लक्षात असू द्या, तुम्ही ज्वारीच्या दाण्याला फोडलात, बारीक दळलात आणि भाकर करून खाल्लात. डाळीला 2 तुकडे केलात, बरोबर आहे. एका दाण्याला 2 तुकडे केलात, त्याची डाळ बनविलात, तुम्ही खाल्लात, बरोबर आहे. पेरावर त्याचे किती होतील? त्याला पेरलं किती होतील? त्याच्या उत्पन्नापासून तुम्ही रद्द केले म्हणजे थांबवलंय. आणि मग जर तुम्ही जेवण केलात ते तर पाप लागलं का पुण्य लागलं? हो, पापच लागलं. परंतु ती भगवंता जर अर्पण तुम्ही करून भोजन शेष जर जेवण केलं, शेष उरला तो शिव, बरोबर आहे. शेष उरला तो शिव, तर पुण्य लागल माय बापू, नाही तर नाही. याची कल्पना सुद्धा करू नका तुम्ही. नाही पण ही भगवंतास अर्पण करून भोजन करणं म्हणजे हे स्वधर्म आहे आमचा. हो, एखादी कुत्र ब्रह्मार्पण म्हणू शकत नाही. एखादी गाढव किंवा एखादी बैल म्हणतं का रे चारा टाकल्या उशीर मालकार्पण असतो म्हणतं का? कोणाला म्हणत टाकलं बर 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 बर, ह्याला एक शिंगानं उदाड, त्याला एक शिंगानं उदाड, म्हणजे त्यानं आपलं घेईल का? आपल्या पुढचा ढीग ठेवून दुसऱ्या पुढचा ढीग पहिले सारा बघतो डोर, बरोबर आहे. मग आपण काय तसं कोणी लोकांना तर हाव एवढी समजत नाही. लोक अन्नदानाच्या ठिकाणी जातात, महायज्ञ चालू होते, अन्नाचे यज्ञ त्या ठिकाणी जातात. ते चांगलं 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 2-4 आयटम लिहिलेत, ते बक 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 ताट भरून घेतलं बरोबर आहे. पण ही पोट तेवढं कोटंब भरलं थोडक्यानं बदबद बदबद टाकून द्यात. अशी अवस्था लोकांची. उदर भरणे नोही जाणी जे यज्ञ कर्म. साधी गोष्ट नाही माय बापो. अन्नाचं आणि तुमचं किती नातं जवळचं आहे. कारण अन्नापासून भूत निर्माण होतात आणि अन्न पर्जन्यापासून निर्माण होतो. तया प्रजन्य यज्ञी जन्म, यज्ञापासून पर्जन्याचा जन्म होतो. यज्ञ प्रगटी कर्म, यज्ञाला कर्म प्रगट करत असतो. आणि कर्मासे आदि ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? आदि ब्रह्म म्हणजे वेद रूप. मग ते वेदांते परात पर प्रसवते से अक्षर. लक्षात बसलं का गंमत कशी येते? कारण ह्या शरीराला निर्माण करतं अन्न, अन्नाला निर्माण करतं पाणी पर्जन्य, पाण्याला निर्माण करतं यज्ञ, यज्ञाला निर्माण करतं कर्म, कर्माला निर्माण करतं आदिब्रह्म, आदिब्रह्मा म्हणजे वेद, वेदाला निर्माण करतं त्याचं नाव आहे अक्षर ब्रह्म. कळलं का? अक्षर ब्रह्म प्रसवते से अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध लक्षात असू दे. म्हणून चराचर जे जगात मध्ये भरलेलं आहे हे केवळ ब्रह्मानं गद गद ठेसून भरलेलं आहे, सिनारून भरलेलं आहे. ब्रह्मबद्ध आहे, दुसरा कुठ नाहीये. खलविदम ब्रह्म. किती दांडगी गोष्ट संतांनी बोल. खलविदम ब्रह्म, खालून वरीपर्यंत अब्रह्म बनवलोका खलविदम ब्रह्म म्हणून सांगितले. अरे काय साधी गोष्ट आहे. कशामुळे नातं लागलं? अन्नात भवन्ति भूतानि. याच्यापासून तुमचं नातं लागलं. कारण अन्नापासून शरीराची निर्माण झाली आहे आणि अन्नाला यज्ञ प्रजन्य निर्माण करतात, प्रजनाला यज्ञ, यज्ञाला कर्म आणि कर्माला आदि ब्रह्म म्हणजे वेद रूप. आणि वेद रूपाला वेदाला निर्माण करणारा म्हणजे अक्षर ब्रह्म. म्हणून हे चराचर म्हणजे विश्वचे माझे घर. कुणाचे? ब्रह्माचे घर. ब्रह्म म्हणजे 4 तोंडाचा ब्रह्म नाही. हे विश्वचे कुणाच्या ताकदीवर बोलले माऊली ना? हे विश्वचे माझे घर किंबहुना चराचर. कशामुळे बोलले हे विश्व माझे घर? कशामुळे? ब्रह्माच्या नातानं. किंबहुना हे चराचर ब्रह्मबद्ध परी कर्माची मूर्ती यज्ञी आदिवास श्रुती. ऐसे सुभद्रापती अखंडित गा. हे सुभद्रापती अर्जुना, अरे यज्ञाच्याच रूपामध्ये, या कर्माच्याच रूपामध्ये भगवान परमात्मा यज्ञाच्या रूपामध्ये वास करतो. निहेतुक कर्म, निष्काम कर्माच्या रूपानंच ते निष्काम कर्माचं बनणारी जी मूर्ती आहे यज्ञ रूप आहे ना, ते प्रत्यक्ष परमात्मा आहे. म्हणजे निष्काम कर्माचा हा भगवान परमात्मा. लक्षात असू द्या. म्हणून ध्यानात असलं पाहिजे, म्हणून करायची ही सर्व काही.
ही आधी परंपरा आहे. संस्थितपणे विस्तृतानं ब्रह्मदेवानी साऱ्या जगाला कळवलं. एवढं जर असून जर हा पातकाच्या राशीने भरलेला माणूस ते यज्ञ कर्मा स्वधर्मानुष्ठान जर करत नसेल तर काय म्हणावं? ते शिळीच्या गळ्यामध्ये स्तन असेल. शिळीच्या गळ्यामध्ये आमच्या घरी एक शिळी होती. तिचं गिलास घेऊन बसलं की 2-2 गिलास दूध द्यायची. ह्या थानातून 2 गिलास, ह्या थानातून 2 गिलास गळ्यातल्या. तुमच्या घरी निघालं का कधी? अरे गळ्याला जे स्तन आता त्याच्यात दूध निघत नाही, किंवा शेळीला भूक लागली म्हणून त्याला सुद्धा भागवित नाही. म्हणजे काय कामाचं ते थान इथले गळ्याचे? जसे गळ्याचे थान कामाचे नाही, म्हणजे निरार्थक जन्म त्यांचा जन्मून व्यर्थ आहेत. त्यांना समजलं पाहिजे की जे माणसाच्या धर्माला येऊन स्वधर्माचं अनुष्ठान यज्ञ करत नाही. का गळा स्तन आजेचे, का गळा स्तन आजेचे, तैसे जियाले देखे तयाचे. अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, असं म्हणायचं आहे असल्या लोकांना. कारण तो पातकांच्या राशी जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियांशी उपिगा गेला. कुकर्मानं इंद्रियाच्या कामी पडला, तो दुसऱ्याच्या नाही कामी पडला. कुकर्मामुळं बरं त्याला पातकाच्या राशी म्हणत जाऊ. माय बापो, जेवण करत असताना जर निस्ता तसा जेवण केला तर स्वधर्म अनुष्ठान आहे ना. प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आंघोळ करत असताना गंगा, जमुना, सरस्वती, कावेरी, तुंगभद्रा, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, कृष्णा, जान्हवी, सकल पापनाशनार्थ इति स्नानं ब्रह्मार्पणमस्तु. सकल शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ईश्वर प्राप्तार्थाय स्नानं समर्पयामि. ईश्वर प्राप्ती ज्ञान प्राप्तार्थाय स्नानं समर्पयामि. म्हणावं का नाही? का नको? भडो 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 पाणी ओतून घ्यायचं, धडो 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 धडो. साबण लावी तर नीट कर, तिथं नीट कर. किती नीट करते सर्व पाठकच नीट करतीये. तू काय म्हणतो सांगोळ करताना? स्वधर्माचं अनुष्ठान करा. हो बरोबर आहे. तू आत्मज्ञानी झाला असशील तरी कर्म सुटत नाहीये. जोवरी नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारिक. म्हणून मापा स्वधर्माचं आचरण करा आणि स्वधर्म कोणीही सोडू नये. स्वधर्माला भजावा हाच एक आहे. जरी ही शरीर जरी झाले तरी कर्तव्य भोगे आले, मग उचित का आपुले ओसंडावे का? सोडावं का उचित असले तर? शरीर प्राप्त झालं याचा अर्थ हात कशाला दिले? दिले हात, पाय, कान, डोळा. हात, पाय, कान, डोळा, मुख, बोलायला वचन. जेडे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणून अर्जुना, मला खंती वाटते म्हणले या लोकांची. कर्म करण्याचा अधिकार ज्यांच्याकडे प्राप्त झाला, निष्काम कर्म. काल तर सांगितले की कुणा देवाला पूजा करणं काही गरज नाही, पण निष्काम कर्म होते का ही बघा तुमच्याकडे. म्हणून एकच हा स्वधर्म आहे जो आत्मज्ञानानं प्रगट झालेला आहे. कितीही स्वधर्मामध्ये रात्रंदिवस गचगच जरी कर्म करत असला तर तो कर्मधारी आहे म्हणून कधीच नाही समजलं पाहिजे. कारण देखे असते निदेह धर्मे, कारण हा शरीराचा धर्म आहे म्हणून तो कार्य करतो. आपला धर्म म्हणजे आत्म्याचा तर काही धर्म नाही आहे, पण आत्म्याने शरीर धारण केले ना म्हणून शरीराचा धर्म आहे की स्वधर्माचं अनुष्ठान करणे, ते बी निष्कामता निजदृष्टी. निष्काम देखे असते निदेह धर्मे, एथ तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पांचे. आपल्या आपामध्ये, आपल्या आपणामध्ये जो रममान करणारा असतो तो कधीही या कर्मामध्ये लिप्त होत नाही. जळी पद्मपत्र मीमांबसा. मग कर्म करण्याकरता भीती काय बाबा? कुण्या गोष्टीची भीती आहे?
कारण आत्मबोध तोषला तरी कृतकार्य देखी झाला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. कर्म कर, पण कर्माची संगती करायची नाहीये. कर्मसंगती जर घडली तर चुकलं, कारण आत्मा आणि संग आहे. कुणाची हे संगती करत नाही. पण आत्म्यानं हातात काय घेतलेलं आहे? समजा एका माणसानं तांब्यावर पाणी जर घेतलेलं आहे, स्वतःला ताण नाही आहे, प्यायची अपेक्षा नाही, पण काय करावं त्यानं? एक तर झाडाला पाणी टाकावं किंवा मागणाऱ्याला पाणी, म्हणजे उचित ज्याला पाहिजे त्याचं काम निभवावं. बरोबर आहे ना? पण हातात पाणी घेतलं, त्याला ताण नाही म्हणून तो पाणी नाही सांडावं, सांडणारच नाही. कारण त्याला माहित आहे पाणी आहे माझ्या हातात कुणाच तरी कामी लागण्याकरता आहे. कारण पाणी आणि तांब्या माझ्याकडे आहे, तर कुणाच तरी मी काम करावं, हा माझा स्वधर्म झाला. तसं जे आत्मबोधानं संतुष्ट झालेलं आहे, आत्मबोधावर 11 दिवस गेले मागे, केवळ आत्मबोधावर. जो आत्मबोधानं संतुष्ट झालेला आहे त्याचं बघा कृतकार्य देखे झाला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगो. मग बघा त्याचं कर्म आणि कार्य कसं असते. त्याचं कर्म उचित कर्म असते, त्याचं कार्य इतकं सुलभ असते की सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास, हे कार्य झालं त्यांचं. बरोबर आहे का? कर्म तसं आणि कर्माचं लागणारं कार्य सुलभ. कर्म सोपं आणि कर्माला लागणारं कार्यही सोपं. सोपा मार्ग त्यांचा आणि कार्य सुद्धा टाळदिंडी हाती घेऊन नाचा. सोपं, ते बी कार्य सोपं, ही बी कार्य सोपं. कर्म सोपं, कर्माला लागणारं कार्य सोपं. का? कारण आत्मबोधे तोषला. कसं? तृप्ती झाली जैसी साधने सरती अपेसी, देखे आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही. आत्मतुष्टी ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी कर्म केला, कारण कर्माचा संग नाही, म्हणून ते कर्म झालं नाही त्याच्याकरता. चित्तास माहित नाही कर्म झालेलं आहे ते. काय खातो आमा कासा या सांगा ते, कारण कर्म चालू आहे. पण आत्मबोधानं तुष्ट झालेलं आहे. कर्म कोणतं करतो? हाताने हात काम करतं, पायाने पाय काम करतं, पायाने जी करावं तीच करतं. बरं, उचित कर्मावर बोलतोय. लक्षात असू द्या, आत्मतुष्टी तैसी, आत्मसंतुष्टी तशी, आत्म्याची पुष्टता तशी, आत्मतृप्त झाला. कर्म तर करतो, कर्माच्या संगतीला कधी लिप्त होत नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तबची यथा साधना भजावे लागे. जववर ही बोध भेटत नाही ना तुम्हाला आत्मतुष्टीचा, तववर ही साधना सोडली नाही पाहिजे. महाराज म्हणतात की महाराज आणि बी जप करताच का हो तुम्ही? अरे गतश्वासापर्यंत साधना थांबत नाही आहे. कोणी म्हणते महाराज आणि काय शिकायला? हा, विद्यार्थी आहे, मास्तर झालोच नाही. मरेपर्यंत विद्यार्थी राहणार मी, कारण शिकण्यात मजा आहे, शिकण्यात नाही. शिकण्यात मजा आहे, म्हणजे तृप्ती झाली जैसी साधने सरती अपेशी आपाप सरून जातात. आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. परंतु लक्षात असू दे, परंतु लक्षात असू दे, जवरी बोध भेटे ना मना, जवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. तिथपर्यंत साधनामध्ये भजावं लागेल. कोणतं साधना? निष्कामता निजदृष्टी. ही निष्काम निजदृष्टी ही जी साधना आहे ही गतश्वासापर्यंत चालत असते पाहिजे. ही बोध बोध आहे, बोध बोध. कोणता बोध? आत्मबोधे तोसला. आत्मबोधानं संतुष्ट असणारा माणूस. ह्या साधनेवर आरूढ हो, जे कोणा तुला हे कर्म चुकलं नाही पाहिजे, कर्म बिनचूकपणे काम करे, कर्म केलं पाहिजे. आणि उचित ते कर्म, जे वेदमान्य कर्म तू केलं पाहिजे. कर्म करत असताना एवढी मात्र कुंजी ध्यानात ठेवली पाहिजे की तुझ्या त्या कर्माच्या ठिकाणी संगती नाही ठेवली पाहिजे. काय म्हणजे? कर्माची फळाची इच्छा तुझ्याकडे नको आहे. कर्म करतो, पूजा करतो, आम्ही काल सांगून गेले, मी पूजा करतो, पण पूजा करण्याच्या अगोदरच पूजा का करावी? पुण्य लागते म्हणून करावं. म्हणजे पुण्य लागतं हे तुझी इच्छा झाली, तुझी हेतू झाला, ती कर्म सुफळ झाला नाही. लक्षात असू द्या.
म्हणून तू नियेतू सकळ काम रहितू होऊन या उच्चितो स्वधर्म राहते. म्हणून तुला सांगतोय बाबा, सकळ काम रहित तू स्वधर्माचा अनुष्ठान कर. जे स्वधर्मे निष्कामता उद्या बोलून अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले गा. कोणची साधना पाहिजे आणि कोणची साधना पाहिजे? कोण करत नाही रात्रंदिवस पूजा करतं, जप करतं, तप करतं, पण बसण्याच्या पहिलं सांगतो कशामुळे करायचे ते सांगा ना मला. देवाची पूजा करतो त्याच्यात हेत ठेवतो, जप करतो त्याच्यात हेत ठेवतो, ध्यान करतो त्याच्यात कुठलीच हेत ठेवू नका. कर्म करा पण निष्काम, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. जगामध्ये कैवल्य जर पद प्राप्त झाला असेल तर निष्कामता निजदृष्टी दृष्टी सत्याकडे असावी, निष्कामता कर्म असावं. म्हणून मला म्हणायचंय मायबाप हो, चित्त द्या. कर्म कुणीही करते, रात्रंदिवस पूजा जप तप गुरुपूजा सर्व करतोय, पण मायबाप हो सूत्र विसरून करत असतो. सूत्र लक्षात असू द्या, सूत्र कधी विसरायचं नाही. सूत्र असावं निष्काम. देवा माझा धर्म आहे मी तुझी पूजा करा. देवा माझा धर्म आहे मी तुझी सेवा करा. देवा माझा धर्म आहे मी तुझी भक्ती करावं. देवा माझा धर्म आहे मी तुला अनन्य शरण व्हावं. देवा माझा धर्म आहे कारण मी तुझा चाकर होऊन जगात तुझं नाव वाढवाय. सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबा. माझा धर्म आहे देवा, मी करावं काय दुसरं? अरे ज्या धर्म आपला धर्म आहे आणि त्याच्यात अपेक्षा ठेव, म्हणजे नोकरी न करता मालकाच्या पगारीकडे लक्ष ठेवायचं का? अरे पगार तर देणारा दाता तो आहे, त्याची चिंता तू करू नको, कारण तू निष्कामता निजदृष्टी. असं जर काही तुझं असेल बाबा तर मग या जगामध्ये कैवल्य पद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताचं म्हणणं आहे, देख पा जनका देख कर्मजात असे न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. द्रष्टांत सांगतो तू, पण वेळ नाहीये. उद्या या गोष्टीबद्दल उद्या चर्चा मांडूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.